श्री गणेशाय नमः। सजैति सिन्धुरोऽग्नौ देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्गतं सारासन्नासति विघ्नानाम्। या कुन्देन्दुतुषारहारधोराय शुभ्रवस्त्रामृताय वीणावरदण्डमण्डितकराय श्वेतपद्मासनाय ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमः देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवम् कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोतावक्ता श्रीरामः समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। साईनाथ महाराज की जय। श्री साई चरित्र हेमाडपंत रचित श्री साई चरित्र अध्याय 12वा सुरुवात। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जय जय सद्गुरु साईनाथा। नमितो चरणी ठेवून माथा निर्विकार अखंडैक स्वरूपता शरणागता कृपा करी। सच्चिदानंदानंदकंदा भवद्वार्ता सौख्य निष्पंदा अद्वैत बोधे द्वैत छंदा मंदाचाही वारिसी। सच्चिदानंदा आनंदकंदा आपले गुरु कसे सच्चित आनंद स्वरूप आहे। सच्चिदानंदा आनंदकंदा जणू आनंदाचा कंदच आहे असे आहेत, म्हणजे ज्याच्याजवळ भरपूर आनंद भरून राहिलेला आहे, स्वतःही उपभोगतो आणि जगालाही देतो। अवघेची जग आनंदाचे करीन असं सगळं जग आनंदमय करण्या इतकं सामर्थ्य त्यांच्याजवळ असतं। अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक इतकं त्यांचं सामर्थ्य असतं। सच्चिदानंदा आनंदकंदा भवद्वार्ता सौख्य निष्पंदा हे अद्वैत बोधे द्वैत छंदा मंदाच्याही वारिसी। भवद्वार्ता म्हणजे आपल्या ह्या भवसागरातलं येणारं जे नाना प्रकारचं संकट आहे, संसार सुखाच्या आड येणारं नाना प्रकारचं संकट आहे, ते सगळं संकटही दूर करतात, म्हणजे प्रपंचही आनंदमय होतो आणि हा भवसागर सुद्धा आनंदाने तरून जाता येतो। अद्वैत बोधे द्वैत छंदा म्हणजे मनामध्ये अद्वैत पाहिजे आणि बाहेर द्वैत पाहिजे। मनामध्ये अद्वैत काय की प्रत्येकामध्ये परमात्मा भरलेला आहे अद्वैत मनामध्ये। आता द्वैत काय आहे? सर्वांमध्ये परमात्मा भरलेला आहे खरं आहे, पण हे माझे वडील आहेत, ही माझी आई आहे, ही माझी पत्नी आहे, हे माझे नातेवाईक आहे, हे द्वैत आहे। म्हणजे अद्वैत मनामध्ये आहे की त्यांच्यामध्ये सुद्धा परमात्मा भरलेला आहे, पण मी त्यांना परमात्मा म्हणत नाही, मी त्यांना काय म्हणतो आई आहे, वडील आहे, पण मी त्याच्यामध्ये परमात्मा पाहतो। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, त्यांच्यामध्ये मी परमात्मा पाहतो, पण त्यांच्यामध्ये द्वैत पाहतो। काय? नुसता परमात्मा नाही, ते माझी आई आहे, ते माझे वडील आहेत, ते माझे भावंड आहेत, ते माझे मित्र आहेत, ते माझे शेजारी आहेत, ते माझ्या गावात राहणारे, ते माझ्या शहरात राहणारे, ते माझ्या प्रांतात राहणारे, ते माझ्या जिल्ह्यात राहणारे, ते माझ्या राज्यात राहणारे, ते माझ्या देशात राहणारे, ते माझ्या विश्वात राहणारे, असा द्वैत म्हणजे मनामध्ये अद्वैत असून सुद्धा बाह्य द्वैत आहे। मनामध्ये अद्वैत काय आहे? नाथ महाराजांनी फार सुंदर सांगितले नाथ एकनाथी भागवतात, म्हणजे मनामध्ये अद्वैत असावं पण बाह्य द्वैत, म्हणजे व्यवहार द्वैताशिवाय चालत नाही।
आणि परमार्थ अद्वैताशिवाय चालत नाही. परमार्थामध्ये अद्वैत महत्त्वाचं आहे आणि व्यवहारामध्ये द्वैत असल्याशिवाय प्रपंच होत नाही. द्वैत आहे म्हणजे प्रत्येकाला भूक लागते हे अद्वैत आहे. पण म्हणून काय डायनिंग टेबलवर बसताना एका टेबलावर म्हणले आता वाघ बसलाय, दुसऱ्या टेबलावर ते सिंह बसलाय, तिसऱ्या टेबलावर कोल्हा बसलाय, चौथ्या टेबलावर ते बैल बसलाय, पाचव्या टेबलावर ते घोडा बसलाय, असं आहे काय? मग त्यांना त्यांचं खाद्य द्यायचंच आहे. आपल्याला भूक लागते तशी त्यांनाही भूक लागते, म्हणून आपल्याला जसं जेवण पाहिजे तसं त्यांनाही पाहिजे. म्हणून घोड्याला द्यायचं आहे ते त्याच्या पागेमध्ये खरारा नेऊन द्यायचं आहे. सिंहाला, कोल्ह्याला, लांडग्याला, जी हिंस्त्र पशु आहेत त्यांना त्यांचं खाद्य त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. गाईला, बैलाला त्यांची जी काही तिथं आपण गोशाळा केली असेल तिथे नेऊन त्यांना गोग्रास द्यायचा आहे. त्यांना काही तिथं डायनिंग टेबलवर आणून बसायचं नाही. म्हणजे हे अद्वैत आहे. अद्वैत काय आहे की भूक लागणं हे अद्वैत आहे, भुकेलेला अन्न देणं हे अद्वैत आहे. पण ते ज्याचं त्याला जिथल्या तिथे नेऊन द्यायला पाहिजे. सगळं शरीर एकच आहे असं जरी म्हटलं तरी घास घालायचा तो तोंडातच घालावा लागतो ना, तिथं द्वैत मानावंच लागतं. सगळं शरीर एकच आहे असं मानणं अद्वैत आहे. पण प्रत्येकाचं काम वेगळं हे द्वैत आहे. डोळ्यात घास घालून चालेल का? अंगाला अन्न चोपडून चालेल नाही. तुमची तब्येत सुधारायची असेल तर घास तुमच्या पोटातच जायला पाहिजे. म्हणजे हे व्यवहारातलं द्वैत तुम्हाला पाळावंच लागतं. म्हणून सद्गुरू आपल्याला जे ज्ञान देतात ते अद्वैताचं ज्ञान देतात जगामध्ये द्वैतानेही वागावं लागतं, पण मनामध्ये मात्र अद्वैत पाहिजे. जसं लग्नामध्ये आहेर दिला प्रत्येकाला वेगवेगळा. बघा अद्वैत काय? लग्नात आलेल्या प्रत्येकाला आहेर देणं हे काय आहे? अद्वैत आहे. आणि द्वैत काय आहे? अहो म्हणले त्या मुलीला कांजीवरम साडी घेतली, सासूला ते आणखीन चांगली साडी घेतली, विणीला म्हणजे सासूला साडी घेतली, त्यांचे जे नातेवाईक होते त्यांना वेगवेगळ्यांना भारी 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 साड्या घेतल्या. आपल्या बहिणीला म्हणा, आपले घरातले जे जवळजवळचे नातेवाईक त्यांना भारी भारी साड्या घेतल्या. आणि इतर जे लांबचे नातेवाईक येणारे जाणारे पाहुणे रावळे त्यांना साधारण मध्यम प्रतीच्या साड्या घेतल्या. आणि त्याच्या पलीकडेही जे पाहुणे रावळे येणार आहेत कुणाला नुसती टॉवेलच दिली, कुणाला नुसती टॉवेल टोपीच दिली, कुणाला नुसता फेटाच दिला, कुणाला नुसतं उपरणच दिलं, पंचाच दिलं, कुणाला धोतर दिलं, कुणाला शर्ट पीस दिला, कुणाला पॅन्ट पीस दिला. म्हणजे देताना व्यवहारामध्ये वेगवेगळं दिलं पण कुणालाच वाईट वाटलं नाही. का? प्रत्येक म्हणजे बरोबर आहे. अहो ती कांजीवरम साडी त्या नवरी मुलीला घ्यायलाच पाहिजे ना. म्हणजे तिला कांजीवरम साडी का घेतली आणि मला 300 रुपयाची साडी का घेतली असं घेणाऱ्याला वाटत नाही. हे द्वैत आहे हे कळतं त्यांना पण की हे 300 रुपयाची साडी मला आहे आणि तिला 25,000चा शालू घेतलाय ते माहिती आहे. यातलं दोन्हीतलं द्वैत तिला माहिती आहे. पण तरीसुद्धा मनात दुःख नाही आहे. का? की ती समजू नये की बरोबर त्या नवऱ्या मुलीला तेवढं घ्यायलाच पाहिजे. अहो आयुष्यात एकदा हा प्रसंग येणार, पुन्हा थोडंच लग्न करायचं. मग त्या नवऱ्या मुलीला जेवढं भारीत भारी घेता येईल तेवढं घ्यायचंच आहे. म्हणजे या ठिकाणी व्यवहारामध्ये द्वैत असून सुद्धा अंतःकरणामध्ये अद्वैत असल्यामुळे वाईट वाटत नाही. बरोबर ते करतात ते बरोबर आहे. जरीही ते व्यवहारामध्ये दुजेपणा त्यांनी केला असला तरी सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये दुजेपणा नाही. त्यांनी आम्हाला येणाऱ्या प्रत्येकाला आहेर दिला आणि त्यांच्या प्रत्येकाच्या मानानुसार आहेर दिलेलं आहे. कोणालाच त्याच्यात अपमान वाटला नाही, मला एवढंच कर मला तेवढंच कर. बरोबर आहे. त्यांनी जो केला ना तो व्यवहार बरोबर. म्हणजे मनामध्ये अद्वैत आणि व्यवहारामध्ये द्वैत हे कसं सांभाळावयाचं, सुवर्णमध्ये कसा सांभाळावा हे सद्गुरू आपल्याला सुंदर समजावून सांगतात. अद्वैत बोधे द्वैत छंदा मंदाच्या ही वारिसी. मंद म्हणजे ज्याला अद्वैत म्हणजे काय, द्वैत म्हणजे काय माहीत नाही, असं मंद बुद्धीचा मनुष्य.
पण त्याला सुद्धा मंदबुद्धीच्या माणसाला अद्वैत म्हणजे काय आणि द्वैत म्हणजे काय हे सामान्यातल्या सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत सद्गुरू आपल्याला सांगतात. अवघ्या ठाई पूर्ण भरले गगन जैसे विस्तारले, तेच केतव स्वरूप रेखाटले अनुभवी भले दैवशाले. आकाश जसं सर्वत्र व्यापक आहे तसं आपला सद्गुरू सर्वत्र व्यापक आहे. जिकडे पाहावे तिकडे तुझशी नाही ना. साधूचे व्हावे संरक्षण असाधूंचे समुनिर्दन, येत ईश्वर अवतरण संत हे विलक्षण या परते. परमात्म्याचा अवतार आणि संतांचा अवतार यामध्ये फरक आहे. दोघांचा हेतूच वेगळा आहे. काय हेतू आहे परमात्म्याचा अवतार घेण्याचा? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. परमात्मा काय म्हणतो? मी अवतार धारण करतो. पण कशासाठी? संत सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी मी अवतार धारण करतो. मी अवतार धारण करतो दुष्टांना मारण्यासाठी, संहार करण्यासाठी. हिरण्यकश्यपूला मारलं, हिरण्याक्षाला मारलं. म्हणजे माझा जो अवतार आहे तो दुष्टांचा संहार, कंसाला मारलं, शिशुपालाला मारलं, वक्रदंताला मारलं. माझा अवतार आहे तो दैत्यांचा संहार करण्यासाठी असा परमात्मा म्हणतो. आणि संतांचा अवतार कशासाठी? दुष्टांना मारण्यासाठी नाही, तर त्यांची दुष्ट प्रवृत्ती काढून टाकण्यासाठी संतांचा अवतार आहे. संतांनी कोणालाही मारलं नाही. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. तुमचा अवतार कशासाठी? संतांचा अवतार जडजीवाचा उद्धार करण्यासाठी अवतार आहे. साधूंचे वावे संरक्षण असाधूंचे समूळ निर्दळन, हिततर्फे ईश्वरावतरण संत विचक्षण या प्रते. साधू असाधू संता समान एक मोठा एकोन, हे जाणे ना दयाचे मन समसमान उभयाचे. साधूच्या मनामध्ये द्वैत भाव नाही की हा माझा मित्र आहे तो शत्रू आहे, मी त्या शत्रूचा संहार करण्यासाठी आलोय, असं नाही. संत म्हणतात जे सखे सोयरे आहे सज्जन आहेत ते माझे सोबती आहेतच, माझ्या जवळची माणसं आहेत ती. पण एखादा दुष्ट आहे म्हणजे तो माझा नाही असं नाही. संत म्हणतात याची मी दुष्ट प्रवृत्ती काढीन आणि याला भक्ती मार्गाला लावीन. साधू असाधू संता समान एक मोठा एकोन, हे जाणे ना दयाचे मन समसमान उभय. ईश्वराहुनी संत मोठे असाधूसी आधी लाविती वाटे, मग न दयाचे तुटे प्रेम दाटे दिनार्थ. जी माणसं भगवंताचं नाम घेत नाहीत या संसार सागरामध्ये बुडून गेलेली आहेत आणि त्यांचा उद्धार होणार नाही, मग अशांची काळजी कुणाला वाटते? संतांना वाटते. एखादा मनुष्य म्हणेल मर नका, आपल्याला काय करायचं आहे, त्याला संसारात गुंतून पडला पडू दे, आपल्याला काय करायचं तर, असं सामान्य मनुष्य म्हणे. पण संत तसं नाही म्हणतात. संत काय म्हणतात? बुडती हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे. संत म्हणतात अरे हे संसार सुखामध्ये रंगून गेले, यांना हा मनुष्य देह असा वाया घालवताना पाहताना मला वाईट वाटतं. संतांना असं वाटतं की बुडती हे जन, हे याच्यात बुडून गेले, आता ह्यांना काय पुन्हा 184 येऊन फिरून पुन्हा, म्हणजे आता मिळालेल्या मनुष्यदेहाचा, ह्या मनुष्यदेहाचं हे सार्थक करायच्या ऐवजी हा मनुष्यदेह वाया घालवतात, याच्याबद्दल संतांना दुःख वाटतं. मरुद्या ते असं नाहीत म्हणत, त्यांच्याबद्दल कळवळा येतो, दुःख वाटतं. त्यांचा उद्धार कसा होईल याची तळमळ संतांना लागलेली असते. ईश्वरावनी संत मोठे असाधूसे आधी लाविती वाटे, मन दयाचे तिळचे तुटे प्रेम दाटे दीनार्थ. भवसागराचे हे अगस्ती, अज्ञान तमाचे हे गवस्ती, परमात्म्याचे येथेच वस्ती वस्तुता हे तद्भिन्न. भवसागराचे हे अगस्ती, अगस्तींनी जसा समुद्र प्राशन केला तसा हा भवसागर संत प्राशन कोणतं आपल्याला म्हणतात जा मोकळी वाट आहे. अज्ञान तमाचे हे गवस्ती, सूर्य जसा अंधाराला नाहीसा करतो तसे हे पण सूर्य आहे. हे कुठला अंधार नाहीसा करतात? अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारे हे सूर्य आहे. अज्ञान तमाचे गवस्ती, परमात्म्याची येथेच वस्ती वस्तुत आहे तद्भिन्न.
परमात्मा तेथेच राहतो. तेथे आहे मी, तेथे परमात्मा म्हणतो मी तिथेच उभा आहे. कुठे? मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयरभो. मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. नारदा, माझं गुणगान जिथं चाललेलं आहे तिथे माझी वस्ती आहे. देशातील हा साई माझा, आयुष्यातील हा साई माझा, अवतरला भक्त काजा, मूर्तिवंत ज्ञानराजा कैवल्य तेजाधिष्ठित. असा हा माझा साई भक्तांच्या साठी अवतीर्ण झाला आहे. साईनाथ म्हणजे मूर्तिमंत ज्ञान आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. जीवमात्री अत्यंत ममता, इतरता अत्यंत अनासक्तता, ठाई सत्ता ठाई विरक्तता, निर्वैर समता सर्वत्र. जीवमात्राविषयी अत्यंतिक प्रेम त्यांच्या मनामध्ये आहे. बाकी ते अनासक्तच आहेत, कोणाच गुंतले नाहीत. पण जीवमात्राचा उद्धार व्हावा असं त्यांना वाटतं. निर्वैर समता सर्वत्र. मनामध्ये विरक्ती पण आहे आणि इतरांविषयी कळवळ आहे. जयान शत्रू मित्रभाव, सरसे दया रंकरावायसा जो साई महानुभाव, ऐका प्रभाव तयाचा. त्याला शत्रुमित्र असा दुजा भाव मनामध्ये नाही. राजा असो रंक असो सर्वांना तो सारखा आहे. संत आपल्या पुण्यकोडी विजिते, भक्त प्रेमाच्या ओढी, न पाहती आड पर्वत दरडी, घालती उडी भक्तार्थ. संत कसे आहेत? भक्त कितीही लांब असो, त्या डोंगराच्या पलीकडे म्हणा, त्या देशाच्या पलीकडे म्हणा, समुद्राच्या पलीकडे आहे म्हणा, आणखीन कुठे आहे. संत उडी घालतात संकटात. सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरी भक्तीचा घाव गाजे निशाणे, उपेक्षी कदा रामदासा भिवानी. सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. असा आमचा सद्गुरू. कुठंही भक्त त्याचे संकटात पडले तर धावून जातो. एक अज्ञानी म्हणून नेणती, परमार्थ काय कशाच खाते, स्त्री पुत्र धन कामी लोलंगती, बिचारी नेणती ती सोड. ऐसी नेणती बाळी भोळी, देवतया ते कृपा कुरवाळी, देवाशी विमुख देवा निराळी, अभिमान पोळी तया ते. अज्ञानांची आईल केव संत, एखादा लाविल जीव, विश्वास प्रगटेल लाठीव, ज्ञानाचे ताठीव निष्फळ. जे भक्ती परांगमुख झालेले आहेत, देव परांगमुख झाले, जे म्हणतात जगात देवच नाही, काय करायचे देव देव करू, असं म्हणणाऱ्या माणसांना सुद्धा संत भक्ती मार्गाला लावतात. त्याचा अहंकार काढून टाकतात. अज्ञान्यांची येईल कीवत संत, एखादा लाविल जीव, विश्वास प्रगटेल लाठीव, ज्ञानाचे ताठीव निष्फळ. एखादा मनुष्य म्हणेल माझ्याजवळ भरपूर ज्ञान आहे, मी त्या समोरच्या माणसाचं मतपरिवर्तन करेल, तर ते जमत नाही. संतांना जमतं, कारण त्यांच्याजवळ प्रेम आहे आणि धाक आहे. संतांचा धाक का वाटतो आपल्याला? आदरपूर्वक धाक आहे संतांचा. तो रागीत नाही. संतांचा धाक आपल्याला भीती वाटते, आपण चुकलो तर संत आपल्याला शिक्षा करतील असं वाटतं. पण तो जो धाक आहे ना, तो प्रेमपूर्वक आदरपूर्वक धाक आहे. ऐसी नेणती बाळी भोळी, देवतया ते कृपा कुरवाळी, देवाशी विमुख देवा निराळी, अभिमान पोळी तया ते. अज्ञानियांची येईल की वसंत, एखादा लाविल जीव, विश्वास प्रगटेल लाठीव, ज्ञानाचे ताठीव निष्फळ. पंडित वन्य मूढमती, शुष्काभिमाने उगीच भुक्ती, भक्तिमंत अवहेल ती, नको संगती तयांची. एखादा पंडित असेल ना, तो म्हणतो भक्ती मार्गाने कशाला जायचं आहे, योगाचं आचरण करू, यज्ञ आगादी कर्म करू, असं तो त्याला अहंकार आहे. त्याला भक्तिमार्ग आवडत नाही. तो भक्तिमार्ग काय, कर्मकांड महत्त्वाचं असं त्याला वाटतं. प्रत्येकाचा विषय आहे त्याचा. त्याला एखाद्याला कर्मकांड आवडेल, एखाद्याला ज्ञानकांड आवडेल, एखाद्याला भक्तिमार्ग आवडेल, पण सगळ्यात सोपा आहे तो भक्तिमार्ग आहे.
नको वर्णशंकर वंड नको वर्णाभिमान थोतांड न व्हावा वर्णाश्रव धर्मलंड पाखंड पंडित न व्हावे वेद वेदांग पारंगत ज्ञान गर्वे मदोन्मत्त भक्तिमार्गाचे आडेत तयाशी धडगत दिसेना अज्ञानी विश्वास पडिपाडे तरेल तो भव भय साकडे पर्यास शास्त्रपंडितांचे कोडे कदा नुलगडे कवणाते संतापायी ठेवता विश्वास अज्ञानी अज्ञान निरास ज्ञानाभिमान यान विकल्प सायास उपजेतयास सद्भाव. संतांच्या जवळ गेला की अज्ञानी माणसाला ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञानी माणसाचा अहंकार नाहीसा होतो. संतांचे पायी हा माझा विश्वास, माझा विश्वास आहे संतांच्या जवळ की ते आता माझा उद्धार करतील. संतापायी ठेवता विश्वास ज्ञानी अज्ञान निरास ज्ञानाभिमान विकल्प सायास उपजेतया सद्भाव. असो एकदा सुदैव परिपाटी कैसी घडली विचित्र गोष्टी होती एका कर्मठाचे ललाटी आरभ्य भेटी साईची. एका कर्मठ ब्राह्मणाला एका कर्मठ माणसाला साई भक्तीचा योग आला का पूर्वजन्मीची काही पुण्यही असेल त्याची. तयाचा संकल्प होता वेगळा योगायोग होता निराळा तेनीची शिर्डीचा लाभ घडला दृष्टीस पडला निजगुरु ते अतिसुरस कथानक जे गुरु महात्म्य प्रकाशक श्रवण करा जे आवश्यक प्रेम निदर्शक गुरुभक्त. नाशिक क्षेत्रस्थ कर्मठ चोळे अग्निहोत्री उपनाम मुळे पूर्वपुण्याईच्या वळे शिर्डीस आले एकदा. नाशिक क्षेत्रामध्ये अत्यंत कर्मठ असलेला सोळं मांडणारा अग्निहोत्री असा ब्राह्मण, कर्मठ ब्राह्मण, अग्निहोत्र होतं त्याच्याकडे, सोळं होतं, आडनाव मुळे. त्यांना एकदा बाबांच्याकडे शिर्डीला जाण्याचा योग अचानक घडून आला. गाठी नसता हे बळ शिर्डीस कोणीही ठरेना पळ कोडाचा कितीही निशे प्रवळा नसळी चळवळ बाबापुढे. कोणी म्हणेल मी जाईना मन माने तो तेथे राहीना नाही तयाच्या हे आधीन पराधीन तो सर्वस्वी. कोणी म्हणेल नाही मी आता 2 दिवस अजून राहील शिर्डीला, 4 दिवस राहील, नाही बाबांची इच्छा असेल तरच राहणं घडेल, नाहीतर गेल्या पावली परत. दर्शन झालं की निघाला. कोणी म्हणेल मी जाईन मन मानेल तेथे राहीन नाही तयाच्या हे आधीन पराधीन तो सर्वस्वी. ऐसे मी म्हणता थकले कित्येक निश्चय करता साई एक स्वतंत्र देवता गळे अहंता इतरांची. आपुली पाळी आल्या विणा बाबा असे होईना आपुले स्मरण कानी नाही तद्गुणवर्णन दर्शन स्फुरण कोठुनी. जोपर्यंत बाबांच्या मनात येत नाही तोपर्यंत आपल्याला बाबांच्या दर्शनाचा योग पण येत नाही आणि तोपर्यंत बाबांची सत्कीर्ती सुद्धा आपल्या कानावर पडत नाही. कुठपर्यंत जोपर्यंत बाबांच्या मनात येत नाही. बाबांच्या मनात आलं ना की मग वेळ लागत नाही. जावे साई समर्थ दर्शना असता कित्येकांची कामना योगचे आला नाही त्यांना साई निर्वाणापर्यंत. साई बाबा देहधारी असताना सुद्धा अनेकांना वाटलं शिर्डीला जावं, पण साईबाबा जोपर्यंत देहात होते तोपर्यंत त्यांचा शिर्डीला जाण्याचा योग आला नाही. आपण म्हणतो नंतर जाऊ आणि वेळ निघून जाते. पुढे जाऊ म्हणता आड येऊन दीर्घसूत्रता राहिले कित्येक येता बाबा ही निधनता पावले. कारण काय असतं संत सुद्धा, संतांनी जो देह धारण केला आहे त्यालाही काही मर्यादा आहे. आणि संत काय आपण कसं म्हणू की मला 1000 वर्ष आयुष्य पाहिजे, तू जियो 1000 साल ही मेरी है आरजू. 1000 साल जगावं अशी आपली इच्छा आहे. पण संतांचं तसं नाही. संतांना हे भगवंतांनी ज्या कामासाठी त्यांना पाठवले किंवा ते स्वतःच परमात्मा त्या भगवंता संतांचं रूप घेण्यात आलेलं आहे, ते त्याचं ठराविक कार्य झाल्यानंतर संत आपला देह ठेवतात. आपली चूक काय आहे, आपण नंतर जाऊ म्हणतो, पण हे आपल्या लक्षात येत नाही की तेही देहधारी आहेत आणि आपणही देहधारी आहोत. मग जोपर्यंत सद्गुरू देहावरती आहेत म्हणजे देहधारण केलेलं आहे तोपर्यंत दर्शनाला जाण्यात जो आनंद आहे तो नंतर जाऊ अरे नंतर काय वेळ निघून गेली. एक तर ते देह ठेवतील नाही तर आपण देह ठेवू. म्हणून जोपर्यंत ते सद्गुरू देहधारी आहेत तोपर्यंत त्यांचं दर्शन घेण्यात जो आनंद आहे तो देह ठेवल्यानंतर पुन्हा आनंद मिळेलच, पण त्यांच्याशी गप्पा मारण्याचं, बोलण्याचं, सुखसंवाद करण्याचा जो आनंद आहे तो नंतर मिळेल का.
आज जाऊ आज उद्या करीत राहिले अखेर प्रत्यक्ष भेटीस अंतरले ऐसे पश्चाताप पावले अंती नागवले दर्शना ऐशी यांची जी राहिली भूक परिस्था कथा या आदरपूर्वक पूर्वी दुधाची तान विश्वासही घटी होता. असं ज्यांना साईबाबांचं सगुण दर्शन झालं नाही त्यांना निदान असं म्हणतात ना, दुधाची तहान ताकावर भागवतात काय, तसं निदान नाही सगुण मूर्ती दर्शन घेतलं तर निदान ह्या साई लीला ऐकता ऐकता का होईना आपल्याला बाबाच्या दर्शनाचा आनंद प्राप्त होतो. कारण ते चरित्र ऐकता ऐकता वास्तवात बाबा समोर आपल्या उभे राहतात ना. ते काही चरित्र नाही, ती काही गोष्ट नाही आहे, तो प्रत्यक्ष अनुभव आहे. आपण त्याच्याशी समरस झालं ना की बाबा आपल्या समोर उभे आहेत. बरे जे भाग्ये कोणी गेले दर्शन स्पर्शन दर्शन स्पर्शनाची ती झाले ते काय तेथे येथेच राहिले बाबाने ठेवले पाहिजे. बरं जे कोणी गेले बाबांचं दर्शन घेतलं पाहिलं ते काय तिथे कायम राहिले का? नाही. बाबांची इच्छा होती जा आता घरी, ते लगेच बाबा त्याला सांगायचे जा आता पुष्कळ झालं राहणं. आपल्या पायी कोणानं जावे राहू म्हणता, कोणानं राहावे आज्ञा होईल तोच वसावे माघारा जावे जा म्हणता. आपण जाऊ म्हणण्याने काही जाणं होत नाही आणि राहू म्हणण्याने काही तिथं राहणं होत नाही. बाबांच्या मनात येईल त्यावेळेस जाणं होईल. बाबा म्हणतील आता निघा घरी, त्यावेळेस निघायचं. सावडी सुंदर एकदा काका महाजनी शिर्डीत गेली. मुंबईहून एक आठवडा शिर्डीस राहून परतावे म्हणे तयांचे. एकदा काका महाजनी शिर्डीला गेले, मुंबईला राहत होते, शिर्डीला गेले आणि मनात आलं की आठवडाभर आपण बाबांच्या सान्निध्यात राहू. सावडी सुंदर शृंगारित बाबासमोर पाळणा टांगित कृष्ण जन्माचा उत्सव करीत आनंदे नाचत भक्तजन. सावडीत बाबांच्या समोर कृष्ण जन्माचा उत्सव व्हायचा, तिथे कृष्णाचा पाळणा ते लावायचे, मोठा आनंद सोहळा व्हायचा. गोकुळाष्टमीचा ही सोहळा आनंदे पावा डोळा साधुनाची मौजीची वेळा काका शिर्डीत पाहले. चला आपल्याला तर गोकुळाष्टमीचा आनंदही प्राप्त होईल, बाबांचं दर्शन होईल. आधी आरंभी बाबांच्या दर्शनात जाता बाबा पुस्ती तयाना परतणार केव्हा निजसना विस्मित मनात काका. आणि बाबांच्या दर्शनाला गेले मनात काय 8 दिवस राहायचा विचार, पण दर्शन केल्याबरोबर बाबांकडे विचारलं काय काका कधी निघायचंय, परत कधी जाणार. आता परत कधी जाणार हे संतांनी विचारणं निराळ. पण पूर्वीच्या काळी कशी पद्धत होती की आला पाहुणा तो जरी निघतो म्हणाला ना तरी काय आपण म्हणायचं त्यावेळेला, अहो राहो 4 दिवस काय घाई आहे तुम्हाला जायची. पूर्वीच्या काळी आठवा, पूर्वीच्या काळी आपण काय म्हणायचं, आपणही जरी कोणाकडे गेलो आणि आपण जर निघालो तर त्या घरची माणसं आपल्याला असे विचारायची की अहो काय घाई आहे, राहा ना आणखीन 4 दिवस, कुठं जायचं आहे तुम्हाला एवढं. आणि आता काय परिस्थिती, तो पाहुणा आला की आपण त्याला विचारतो हा तुमचं परतीचं रिझर्वेशन किती तारखेचं आहे, किंवा तुम्ही असं करा ना येतानाच परतीचं रिझर्वेशन काढून या. म्हणजे पूर्वीच्या काळचा आणि आताच्या काळचा फरक आहे. पण पूर्वीच्या काळी बाबांना पुढचं भविष्य कळत होतं म्हणून बाबाने काकांना विचारलं काका कधी निघायचंय. परतणार किंवा निजसना विस्मित मनात काका भेटता क्षणीच हा का प्रश्न काका विचार झाले विस्मय संपन्न. राहू शिर्डीत 8 दिन होते की म्हणता येते. बाबाचे तेव्हा सोयी पुस्ती उत्तर देणे काका प्रती तेही वाटे बाबाचे सुचवते म्हणून देते योग्य ते. बाबा जेव्हा देतील आज्ञा मनात आहे 8 दिवस राहायचं, पण मुखातनं शब्द काय बाहेर पडला, अहो बाबा जे सांगतील तोच शब्द मुखातनं बाहेर पडणार. आपण स्वतःने म्हणत मी हे सांगेन ते सांगेन तर नाही, बाबांच्या मनात आहे तेच शब्द आपल्या मुखातनं बाहेर पडणार. विचारलं काकांना कधी जाणार. बाबा आपण ज्या वेळेला आज्ञा द्याल त्यावेळेला परत जाईल. परते तेव्हा आपले सदना प्रत्युत येतात. काकाच्या वदना उदयिक जाना म्हणाले. ठीक आहे म्हणले, मग असं कर उद्या परत जा. उदयिक जाना म्हणाले. आज्ञा केली, शिरसाप्रमाण करून बाबाच्या वंदना असता अष्टमीसारखा सण केले प्रयाण तेच दिनी. अष्टमीसारखा दिवस आता रात्री कृष्णजन्म व्हायचा, पण बाबा म्हणाले जा परत म्हटल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी सकाळीच ते परत निघाले. पुढे जाऊ ते गावागावी ती पेढीवरती जाऊन पाहते मालक मार्ग प्रतीक्षा करते. काका परतते केव्हाही
मुनीम एकाएकी आजारी मालकास काकांची जरुरी काका नेतोरची यावे माघारी पत्र शिडीवरी मोकलिले काका तेथून निघाल्यावरी टपालवाला तपास करी मग ते पत्र पाठवी माघारी मिळाले घरी काकास. काय झालं तिकडे, काका जिथे काम करत होते, काका महाजनी जिथे काम करत होते तिथला मुनीम आजारी पडला होता आणि काका शिर्डीला आल्यानंतर त्याने तिथनं पत्र लिहिलं होतं काकांना की तुम्ही परत या, मुनीम आजारी पडला आहे. आणि हे बाबांना आधीच माहिती होतं की पुढं काय घडणार आहे ते, म्हणून बाबांनी लगेच त्यांना परत जायला सांगितलं होतं. ते आलेलं पत्र पुन्हा त्यांच्या गावी मुंबईला परत गेलं. काका तेथून निघाल्यावरी टपालवाला तपास करी मग ते पत्र पाठवी माघारी मिळाले घरी काकास. तेचे पहा की हे याचे उलट श्रवण करा ही अल्प गोष्ट भक्ता सिनकळे निजाविष्ट साई ते स्पष्ट जाणत असे. भक्तांना आपलं कल्याण कशात आहे माहीत नसतं. आपलं कल्याण कशात आहे ते देवाला माहिती, म्हणजे आपल्या गुरुला माहिती असतं. आपल्याला कळत नाही देवाकडे काय मागावं. मग त्यापेक्षा आपण असं देवाला म्हणावं की देवा ज्याच्यात माझं कल्याण आहे ते मला दे. मी काहीतरी मागेन ना त्याच्यात माझं कल्याण नसेल तर काय उपयोग आहे. मागो नेणे दे रे राम मजन कळे ते दे रे राम तुझी आवडी दे रे राम. काय मागो नेणे दे रे राम मज न कळे ते दे रे राम. देवा माझं कशात कल्याण आहे ते मला कळत नाही, पण ज्याच्यात माझं कल्याण आहे ते मला दे. एकदा नाशिकचे प्रख्यात वकील नामे भाऊसाहेब धुमाळ बाबांचे एक प्रेमळ भक्त प्रेमळ आले केवळ दर्शना. उभ्या उभ्या घ्यावे दर्शन करून या पायी मन घेऊन उद्या शिरोशन जावे परतून हे पोटी. नाशिकचे प्रख्यात वकील भाऊसाहेब धुमाळ शिर्डीला आले. मनात काय होतं, बाबांचं दर्शन घ्यावं आणि लगेच परत निघावं असं त्यांच्या मनात होतं. परतता वाटेवर निफाडासं उतरणे होते. धुमाळासं तेथे एका मुकादम्यात जाणे तयास आवश्यक. वाटेत परतताना म्हणजे शिर्डीला बाबांचं दर्शन घेऊन परत येताना वाटेत निफाडला त्यांना त्या कोर्टामध्ये केस होती, तिथे त्यांना जायचं होतं. हा जरी तयांचा बेत बाबा जाणत उचित अनुचित परत जावया आज्ञा मागत बाबां देते ती तयाना. आठवडा एक ठेवून घेतले आज्ञा देण्याचे स्पष्ट नाकारले. सुनावणीचे कार्य लांबले तैसेच गेले 3 वार. आणि सुनावणीला वकिलाला हजर राहणं भाग असतं, पण बाबांनी त्याला जाऊ दिलं नाही. 3 आठवडे ठेवून घेतलं. सुनावणीचे 3 सुनावण्या झाल्या तोपर्यंत, कारण कोर्टाने हजर नाही, मग पुढची तारीख करील. एक आठवडा ठेवून घेतले आज्ञा देण्याचे स्पष्ट नाकारले. सुनावणीचे कार्य लांबले तैसेच गेले 3 वार. आठवड्यावरही काही दिवस ठेवून घेतले. धुमाळासे इकडे मुकादम्याचे तारखेचा न्यायाधीशास असो सदा जन्मात कधी नाही ठावा ऐसा पोटसूळ दुर्धर उठावा मुकदमा आपाप पुढे टाकलावा. काळ लागला सार्थकी. नेमकं काय झालं, ज्या न्यायाधीशाच्या पुढे त्यांची केस चालणार होती तिथे त्यांना पोटसूळ निर्माण झाला न्यायाधीशालाच. त्यामुळे त्या तारखा आपोआप पुढे गेल्या आणि इकडे बाबांच्या सान्निध्यात राहण्याचं भाग्य धुमाळाला लाभलं. असो धुमाळास साई सहवास पक्षकारांचा चिंता निराश घडून आले. अप्रयास ठेवता विश्वास साईवरी. धुमाळ सुद्धा निश्चिंत मनात राहिले होते. आता त्यांच्या आशिलांना वाटलं अजून वकील कसा आला नाही, पण जेव्हा त्यांना कळलं की न्यायाधीशच येणार नाहीत त्यावेळेला त्यांचा विश्वास बसला. किती न्यायाधीशांना वाटलं आता मी उद्या जाईल पुन्हा कामावरती. दुसरी तारीख दिली, दुसऱ्या दिवशी सुद्धा याचं पोट काही थांबलं नाही. असा करत करत आठवडा गेला. पुढे मग योग्य काले धुमाळा त्या आज्ञा दिली. कार्ये सर्व यथास्थित झाले. घटित केली साईचे. मुकदमा चालला 4 मास झाले. 4 न्यायाधीश परी अखेरीस आले. यशा आरोपी निर्दोष सुटला. 4 महिने मुकदमा चालला, 4 न्यायाधीश बदलले, पण त्यांचा आरोपी निर्दोष सुटला. एकदा एक भक्तप्रवर नानासाहेब निमोणकर कैसा त्याचा पत्नीचा कैवार घेतला तो प्रकार परिसावा. एकदा नानासाहेब निमोणकर बाबांच्या दर्शनाला आले. निमोणगावचे वतनदार न्यायाधीशाचा कारभार सोपवी जया सरकार वजनदार हे मोठे. निमोणगावचे हे
वतनदार होते, त्यांना न्यायाधीशाचा कारभार सरकारने त्यांच्यावर सोपवला होता. माधवरावांची पितृवे ज्येष्ठ वयोवृद्ध पूज्यश्रेष्ठ जाया ये मोठी एकनिष्ठ साईच इष्टदैवत या सोडून वतनी गाव शिर्डीत तो घा हे तिथला ठावा साई चरणी देऊन भाव सुस्वभाव वर्तते. माधवरावांचे ज्येष्ठ काका आणि त्यांची पत्नी हे दोघंही शिर्डीला राहिले. दोघांचाही स्वभाव चांगला होता. उठून या ब्रह्ममुहूर्ती प्रातस्नान पूजन करते कराय नित्य काकडा आरती चावडी प्रतीती येते. पहाटे लवकर उठायचे, ब्राह्ममुहूर्तावर स्नान करायचे आणि काकडा आरतीला स्नान करून काकडा आरतीला यायचे. पुढे आपली स्तोत्रे म्हणत नाना बाबावाशीच राहत होई सूर्यास्तपर्यंत सेवेत निरस बाबांच्या. आणि पुढे बाबांजवळ राहून त्यांना जे काही स्तोत्र म्हणायचे ती बाबांच्या जवळ राहून म्हणायचे सूर्यास्तापर्यंत. लेंडीवरी बाबाच नाही तर मग शेतीत आणून घालीत पडेल ती सेवा करीत प्रेम भरीत मानसे. आणि बाबांना लेंडीवर घेऊन जाणं, त्यांच्यावर येणं, जेवढी पडेल ती सेवा ते शांतपणे करायचे. म्हणजे कसं असतं संतांच्या दरबारात बघा, मी अमुक एक सेवा करीन हा हट्ट नसावा, पडेल ती सेवा. आज असं वाटलं झाडून काढायची सेवा आहे झाडून काढावं. आज असं वाटलं सतरंजी टाकायची सेवा आहे सतरंजी टाकावी. आज असं वाटलं की भांडी धुण्याची सेवा आहे भांडी धुवावी. आज असं वाटलं एखादा नैवेद्य बनवण्याची सेवा आपल्याकडे नैवेद्य तयार करावा. आज आपल्याकडे वाढण्याची सेवा आहे वाढावं. त्यात मुख्य पक्वानच वाढावं असं नाही. भात वाढले सेवा आली भात वाढावं, आमटी वाढले सेवा आमटी वाढावे, पाणी वाढायची सेवा आलं पाणी वाढावं, उष्टी काढायची सेवा आली उष्टी काढावी, भांडी धुवायची सेवा आली भांडी धुवावी. संतांच्या दरबारामध्ये पडेल ते काम ही सेवा आहे. मला अमुक एक काम मी करीन आणि दुसऱ्या कामाला हात लावणार नाही, याला सेवा म्हणत नाही. पडेल ती सेवा याला सेवा म्हणतात. जे पडेल ते काम, मी अमुक करीन अमुक करणार नाही हा भाव सेवेकऱ्यामध्ये नसतो. सेवेकऱ्याला काय, सेवके करावे सांगितले काम, सेवकाने काय जे सांगतील बाबा ते काम करावं. लेंडीवरी बाबाजने तर मशिदीत आणून घालीत पडेल ती सेवा करीत प्रेम भरीत मानसे. बाईने आपल्या परी करवेल ती बाबांची चाकरी करावी अति प्रेम भरी दिवसभरी तेथे मात्र कराया स्नानपान स्वयंपाक जेवण खाण अथवा रात्री कराया शयन निजस्थान सेवावे. बाकी अवशेष काळ व अवशेष सर्व काळ दुपारची बार सांज सकाळ घालवी दाम्पत्य भ्रमण राहून जवळ बाबांची. सकाळपासून रात्री संध्याकाळपर्यंत ते नवरा बायको बाबांच्या सेवेमध्येच असेल. संध्याकाळी फक्त झोपायला घरी जायचे. बाकी प्रातः म्हणजे काकडा आरतीपासून ते संध्याकाळच्या आरती प्रयत्न बाबांच्या सेवेतच राहायचे. आपण सेवेला जाणार म्हणजे किती होतं, 10 मिनटं 15 मिनटं 1 तासभर. अरे ज्याच्याकडे वेळ भरपूर आहे आणि घरी काही काम नाही, ज्याच्याकडे वेळ भरपूर आहे आणि ज्याच्या घरी लहान पोरं रडत नाही, सगळी पोरं मोठी झाली त्यांना मुलं बाळं झालीत ना, अरे तुम्ही घरी बसून काय करणार. मग अशा माणसाला म्हणजे ज्याच्यावरती काही प्रापंचिक जबाबदारी नाही अशा माणसाने आपला सगळा वेळ आपल्या गुरुच्या सेवेमध्ये घालवावा. बाकी अवशेष सर्व काळ दुपार तिपार सांज सकाळ घालवी हे दाम्पत्य प्रेमळ राहून जवळ बाबांच्या. असो या दोघांची सेवा वर्णिता होईल बहु ग्रंथ विस्तारता म्हणून प्रस्तुत विषयापुरता भागमे आता ऐकतो. दोघांची सेवा किती वर्णन करून सांगणार. बाई सी आणि बेलापुरी मुलगा तेथे थोडा आजारी केली पतीच्या विचारी तेथे तयारी झाल्याची. पुढे नित्यानुक्रमानुसार बाबांचाही घेतला विचार पडताची बाबांचा होकार घातला कानावर पतीच्या. असवायसे निश्चितपणे ठरले बेलापूरचे जाणे. पुढे पडले नानाचे म्हणणे उद्याच परत नाही माघार. बेलापूरला मुलगा आजारी कळलं. आईचं मन आहे ते, आईला वाटलं जावं मुलाच्या सेवेला म्हणून बाबांची आज्ञा केली. बाबाने जा, पत्नीला सांगितलं मी जाते. जा पण लगेच उद्या परत ये. म्हणजे पहा बाबा मुलाची तब्येत कशी, त्याला भेट आणि लगेच परत ये.
नानाच होते काही कारण म्हणून म्हणते तिला गुण जा परी ये परतोन दुश्चित मन कुटुंबा दुसरी दिवशी पोळ्याची अवस तोही तेथील काढावा दिवस होती बाईच्या मनाच्या अवस येईना मनास नानाच्या. दुसरी दिवशी पोळा होता. असं वाटलं मुलाच्या बरोबर पोळ्याचा सण साजरा करावा, पण नवऱ्याची आज्ञा परत ये. बेलापुरात गेल्या वेळ वाटे न तिचा समाधान दुखविता नये पतीचे मन आज्ञोल्लंघन मग कैचे. आणि आता नवऱ्यानं परत बोलवलंय. बाईची इच्छा आहे 2 दिवस मुलाजवळ राहावं आणि नवरा म्हणतो 1 दिवसात परत ये. पतीची आज्ञाही मोडता येत नाही, काय करावं. असो मग केली तयारी निघाली जावया बेलापुरी. लेंडीस निघाली बाबांची स्वारी नमस्कारी तया ते. कोणीही बाहेर गावी जाता पावा निर्विघ्नता देवापुढे खालवी माता. तीच की प्रथा शिर्डीचं. बाबा लेंडीला निघाली होती. ही बाई निघाली बेलापूरला. तिने बाबांना नमस्कार केला. बाबांची आज्ञा घेतल्याशिवाय कोणी शिर्डी सोडत नव्हतं. मग काय परी तेथीचा देवसाई जावयाची कितीही घाई निघावायचे समय डोई तयाचे पायी ठेवीत. या तेथील क्रमांसर साठ्यांच्या वाड्यासमोर बाबा उभे असता शरणबाईने चरण दिले. नानासाहेब निवणकर आधी करून सांथोर येऊन तेथे दर्शन तत्पर करते नमस्कार भावना ईशया समस्त मंडळी देखता विशेषतः नानांच्या समक्षता. बाबा जेवतले पायी तत्वता पाहावी समिच्छता तयाची पायी ठेवून या माथा निघायच्या ज्ञाता. जा बरे लवकर जा आता स्वस्तिकता सवे. गेल्यासारखे 4 दिवस सुखी राहे बेलापुरा असं विचारून या. सर्वत्र असं माघारी शिर्डीत ये तू. नवऱ्याने सांगितले उद्या परत ये, म्हणजे भेट आणि परत ये. आणि त्याच्या देखत निमोणकरांच्या देखत बाबा तिला काय सांगतात. तिने आज्ञा मागितली जाऊ का मी माझ्या मुलाला भेटायला बेलापुरात. जा म्हणले. आणि जाशील ना तशी 4 दिवस मुलाजवळ राहा. त्याची सगळी खुशाली बघ. त्याला काय लागेल ते खायला गोडधोड करून घाल. त्याच्या तब्येतीची काळजी घे. म्हणजे बाईच्या मनात होतं 1 दिवस राहावं, तर बाबा म्हणले 4 दिवस राहा. असो बाबांचे वचन बाईचा कल्पित शांतवन. निमोणकराची पटली खूण समाधान उभयता. निमोणकराला खूण पटली. आपली पत्नी म्हणत होते मी मुलाजवळ 2 दिवस राहीन. ते बाबांनी जाणलं. सारांश आपण करावे वेता म्हान जाणवे आधी अंत. हिता हित जाणते संत काही ना अविध हित तया ते. आपलं हित कशात आहे ते संतांना कळतं. भूत भविष्य वर्तमान कर्तलकवत तया ज्ञान करता तयांच्या आज्ञेत वर्तन सुखसंपन्न भक्त होते. असो आता कपूर्वानुसंधान चालू मुख्य कथा निर्गुणा. कैसी मुळ्यावरी कृपा करून दिले दर्शन गुरुचे. श्रीमंत बापूसाहेब बुट्टीचे तू घ्यावे त्यांची वेटी परतून जावे उठावते मुळ्याच्या पोटीचे होते. त्या ठिकाणी श्रीमंत बाबासाहेब बुट्टी बाबांच्या दर्शनाला आले होते. त्यांना असं वाटलं बुट्टीची गाठ पडेल आणि बाबांचंही दर्शन होईल. असो हा जरी त्यांचा आहे तर बाबांचा त्यात अन्य संकेत तो चमत्कार ते इंगित. सावचित्त परिसावे श्रीमंतांची भेट झाली. मंडळी मशिदीला निघाली. मुळ्यांची इच्छा उदरी निघाली मंडळी. संवेद मुळे पट्ट षटशास्त्रे अध्ययन ज्योतिर्विद्येत अतिप्रवीण समुद्रा सामुद्रिकातही तसेच पूर्ण रमले दर्शन होताचे. सगळे निघाले बाबांच्या दर्शनाला. मुळे शास्त्री विचारलं का तुम्ही पण येता का दर्शनाला. होऊन येतो. आता हे मुळे शास्त्री कसे होते. मुळे षटशास्त्री अध्ययन आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं त्यांचं 6 शास्त्राचं अध्यापन होतं. त्यांना ज्योतिर्विद्याही येत होती आणि हस्तसामुद्रिक म्हणजे हातावरच्या रेषा पाहणं हस्तसामुद्रिक कलाही त्यांना येत होती. म्हणजे असं आहे की जेवढं आपल्या जन्मपत्रिकेत आहे ग्रहमान तेवढं सगळं आपल्या हातावर आहे. मग त्याला म्हणतात हस्तसामुद्रिक. आपला हात पाहून हातावरच्या रेषा पाहून भविष्य सांगता येतं. कपाळावरच्या रेषा पाहून सुद्धा भविष्य सांगता येतं. म्हणजे एक कला आहे, हस्तसामुद्रिक कला आहे. मुळे षटशास्त्री अध्ययन ज्योतिर्विद्येचा ती प्रवीण सामुद्रिका हे सामुद्रिकात हे तैसे संपूर्ण रमले दर्शन होतात. पेढे बत्ताशे बर्फी नारळ नारिंगादी फळफळावळा मोवारपेती जनप्रभ प्रांजळ भक्तप्रेमळ बाबा. शिवाय तेथे ती माळिनी जांब केळी ऊस घेऊन बाबा खरेदी ते आली म्हणे पैसे देऊन पदरते. अनेक भक्त फळावर बाबांच्या पुढे ठेवायचे. शिवाय काही बायका विकायला यायचे, फळं विकायला यायचे. आणि बाबा स्वतः जवळचे पैसे देऊन माळणीकडनं जांभूळ खरेदी करायचे, केळी खरेदी करायचे, ऊस खरेदी करायचे आणि आलेल्या भक्तांना वाटायचे.
पैसे देऊन विकत घ्यायचे बाबा. शिवाय तिथे माळिनी जांब केळी ऊस घेऊन बाबा खरेदी आली म्हणे पैसे देऊन पदरचे. पल्लवाचा पैका खर्च करीत आंब्याच्या पाट्या करीत केळी उमा पाणवीत वाटीत मनसोक्त बघताना. आता ह्याच्या मागे बाबांचा काय हेतू असेल की गरिबांचा चरितार्थ चालावा, हा बाबांचा हेतू. त्या माळणीचा कडनं पैसे देऊन विकत घ्यायचे. म्हणजे त्यांना काय फुकट मागितलं तरी त्या माळणीने दिलं असतं, पण बाबा त्यांच्याकडनं पैसे, म्हणजे गरिबांकडनं फुकट काही घेऊ नये हा संदेश बाबा त्यांना देत आहेत आलेल्या भक्तांना की अरे ती गरीब माणसं आहे, त्यांच्याकडनं काय घ्यायचं, त्यांच्याकडनं घ्यायचं ते विकत घ्यायचं आणि त्यांच्याशी मोलमाल करायचं नाही. गरिबाकडनं विकत घेताना मोलमाल करू नका. काय मोलमाल करायचं, जा ना तिथे डी मार्ट का अमुक मार्ट नमुक मार्ट, तिथे होतो का मोलमाल? तिथे लगेच किती बिल झालं लगेच काढून देताना. तिथे काय म्हणता का 2 पैसे कमी करा? गरिबांची कशाला करायचे? गरिबाशी मोलमाल करू नये. बाबांचा हा संदेश आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. पल्लवाचा पैका खर्च करीत आंब्याच्या पाट्या खरेदीत, म्हणजे काही आपल्याला गरज असो नसो गरिबाकडनं खरेदी करावी आणि पाहिजे तर कोणाला मुक्त वाटावं ते. पल्लवाचा पैका खर्च करीत आंब्याच्या पाट्या खरेदीत केळी उमाप आणवीत वाटीत मनसोक्त बघताना. एक एक आंबा घेऊन करी धरुनी दोन्ही तळाभ्यंतरी चोळून मऊ झाल्यावर भक्ता करी मग देत. आंबा घ्यायचा एकदम त्याला रसदार असा पिळायचा, म्हणजे इतका आढावा की त्याने हातात घेतलं की पिळता यावा, त्याला मऊ करून द्यायचे. मऊ झाल्यावर बघता करी मग देत आंबा लाविता ओठी रस एकदाच उतरावा पोटी जशी भरली रसाची वाटी साल बाटी फेकावी. असा त्याने तोंडाला लावला की सगळा रस त्यांच्या पोटात जावा भक्ताच्या, इतकी काळजी बाबांना. केळ्यांची तो अपूर्व शैली भक्तांनी घ्यावी गर्भनवाळी बाबांनी सेवा त्याच्या साली काय त्या केली अद्भुत. केळी सुद्धा बाबा काय करायचे, त्याच्या साली खाऊन टाकायचे आणि आतला गर भक्तांना द्यायचे. ही सर्व फळे आपुल्या ती बाबा तेथे अवघ्यास वाटी को काली आलिया चित्ती सोये चाखेती एखादे. या क्रमा परिपाठी केवळ भक्तजनांच्यासाठी खरेदून केळ्यांची पाठी बाबा वाटीत होते रे. काही फळं खावी वाटली तर खायचे बाबा. शास्त्री बास आश्चर्य गहन झाले देखून बाबांचे चरण वज्र ध्वजांकुश रेखा निरीक्षण करावे मन झाले. आणि परमात्म्याच्या पायावरती चिन्ह आहे, म्हणजे परमात्मा जो आता गोपाळकृष्ण जन्माला बालकृष्ण त्यांची चरण तळवे आहेत, त्याचं वर्णन केलेलं आहे ग्रंथामध्ये. त्या भगवंताच्या चरणाचे जे ठसे आहेत, आपण बघतो पादुकावरती ध्वज वज्र चिन्ह काढलेलं असतं, तसंच ते जे पायाचे तळवे आहेत बाबांच्या त्याच्यावरती, म्हणजे बाबा हे जर प्रत्यक्ष भगवंत असतील तर बाबांच्या तळव्यावर ही चिन्ह दिसतील असं कुणाच्या मनात आहे? त्या मुळे शास्त्रीच्या मनात आहे. म्हणून ते बाबांच्या चरणावरती असे ठसे आहेत का ते पाहतायत. शास्त्रीवास आश्चर्य गहन झाले देखून बाबांचे चरण ध्वज वज्रांकुश रेखा निरीक्षण करावे मन झाले. भक्त काकासाहेब दीक्षित होते तेव्हा निकट स्थित उचलून 4 स्तंभाफळे तिथं बाबांच्या हातात ते तेव्हा कोणी बाबाच भाऊ विनवले. बाबा एक क्षेत्रस्थ शास्त्रीमुळे पातले आहे चरणी पुण्यबळे प्रसाद फळे द्या की या विनवा कोणी वा न विनवा बाबाचे आल्या विणजीवा कोणा ते काही न देती ते केव्हा करते तेव्हा काय ते. त्यांनी येणाऱ्या भक्तांना फळं वाटत होते बाबा, पण ह्या मुळे शास्त्रींना काही फळ देत नव्हते. शेवटी विनंती केली, बाबा या मुळे शास्त्री आहेत, एवढे विद्वान आहेत, त्यांना फळं द्या काही प्रसाद म्हणून.
विनवा कोणी न विनवा बाबांची आलिया विण जीवा कोणाचे काही न देते ते केव्हा करती तेव्हा काय करती तेव्हा काय ते केळीनं मुळे केळीनं मुळे हात मागती तसंच पुढे हात पसरती बाबानं तिकडे चित्त देते प्रसाद वाटते सगळे का मुळे बाबास करती विनंती फळे नको द्या हात मागती पाहू येते सामुद्रिक वदती बाबानं देते त्या हात म्हणले बाबा तुमचा हात पुढे करा मला तुमच्या हातावरची चिन्ह पाहिजे पायावर चिन्ह आहेत हातावर पण चिन्ह आहेत पाहिजेत मला ते बाबा काही त्यांच्या हातात हात द्यायचे नाहीत आपल्याला मात्र सवय असते बरं का एखादा म्हणला ना मला ज्योतिषशास्त्र कळतं गेलं की आपण आपला हात पुढे करतो पण बाबा काही हात पुढे करेना मुळे बाबास करती विनंती फळे नको हात द्या मागती पाहू येते सामुद्रिक वदती बाबा नदी ती हात तरीही मुळे पुढे सरकत सामुद्रिक अर्थ हात लांबवतं बाबां तिकडे तुमकून पाहतं जणून नाहीच गावी ते त्या पसरल्या मुळ्यांच्या हाती बाबा ती चार कळीची होती बसा म्हणतीपर्यंत देती मुळ्यांच्या हाती निज असतात आजन्म ईश्वरार्थ जिजूला काय येतं असे सामुद्रिकी कर्तव्य काय अवाप्त सकळ काम साईराय सद्भक्ता माय बाप ज्याने आपला संबंध देह भगवंताच्या चिंतनात घालवला त्याला ज्योतिषापुढे हात पसरण्यात काय अर्थ आहे पाहुनी बाबांची निस्पृह स्थिती सामुद्रिक अर्थ उदासीन वृत्ती शास्त्री बुवास्तावर येते नाद टाकते बाबांचा काही वेळ स्वतः बसले मंडळी समेत वाड्यात गेले स्नान केले सोडे लिहाले आरंभो सरले अग्निहोत्रा इकडे नित्यक्रमांसर बाबा निघालेले इंडोर म्हणती गेरू घ्या रे बरोबर भगवे अंबरा परिधानो सर्वास वाटला चमत्कार गेरूचे काय करणार गेरूचे बाबा काय करणार जो तू करू लागे विचार गेरू स्मरला जका अरे म्हणले गेरू आणणारे आणि मी आज भगवं वस्त्र परिधान करणार आहे असं बाबा म्हणाले लोकांना वाटलं गेरू घेऊन बाबा काय करणार बाबांची ऐशी संदिग्धवाणी काय अर्थ जाणावा कोणी परी आदरे साठवल्या श्रवणे अर्थश्रेणी उघडती पण जर शांत चित्ताने बाबांचे शब्द ऐकले तर आपल्याला त्यातला अर्थ कळतो इथे संतांचे बोल कधी जे नसणार बोल अर्थ भरीत सदा सखोल करवेल मोल कवणाते संतांचं बोलणं काही नुसतं वायफट नसतं त्या प्रत्येक अक्षरामध्ये अर्थ भरलेला असतो अर्थ भरीत सदा सखोल करवेल मोल कवणाते त्यांचं मुखामधनं वाक्य असं अर्थभरीत असतं सखोल अर्थ त्याच्यामध्ये असतो आज त्या अर्थात शिरला तर तो अर्थ हाताला लागतो पण त्याला सुद्धा बाबांची कृपा लागते आधी विचार मग उच्चार हा तो नित्याचा व्यवहार उच्चारामागे आचार संत साजा अर्धती आधी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले बाबा जसं बोलतात तसं वागतात या सर्वमान्य सिद्धांतानुसार संतवचन कधी न निस्सार ध्यानी धरून पडताळीता फार वडे वेळेवर उकलत्या असो इकडे बाबावरले निशाणी शिंग वाजू लागले बापूसाहेब जोगी वहिले वेळी सुचले मुळ्यात आरतीचा समयाला येता काय तुम्ही मशिदीला शास्त्रवांचे सोहळे पणाला प्रसंग वाटला करतो अहो म्हणले संध्याकाळची आता आरतीची वेळ झाली तुम्ही येता का मशिदीत आता मुळे शास्त्री सोहळं नेसून बसलेले त्यांना वाटलं सोहळ्यात मशिदीत कसं जायचं मग वदती मग प्रत्युत्तरी येऊ दर्शन तिसरे प्रहरी लागले जोग मग त्या अवसरी करू लागले हे करू तयारी आरती जे इकडे बाबा परत येऊन बसले बोलत जो निजासनी तो सर्वांच्या पूजावून आरती स्थानी काढले इतक्यात बाबांती आणा त्या नव्या बामणाकडून दक्षिणा बापूसाहेब बुट्टीच दक्षिणा गेली दक्षिणा मागाव्या जा म्हणले तो बामणानं म्हणजे मुळे शास्त्री त्याच्याकडनं दक्षिणा घेऊन या नुकतेच मुळे करून स्नान सोहळे वस्त्र करून प्रधान बसले होते घालून आसन स्वस्तमन करून या निरोप परिसरात ते अवसरी विक्षेप वाटला मुळ्याच्या अंतरी दक्षिणा किंवा तर म्या द्यावी तरी मी अग्निहोत्री निर्वळ म्हणले ब्राह्मण आम्ही दक्षिणा घ्यायची हे आम्हाला दक्षिणा मागतायत म्हणाल काय आणि मी 16 ब्राह्मण आहे मी आता इथं 16मध्ये येईन ते मशिदीत कसं जाऊ दक्षिणा द्यायला साईसारखी दक्षिणा याची ती कोट्याधीशी रोवाणती मुळे जरी मनीशंकती दक्षिणा घेते हे संवेद म्हणले अहो ईश्वर ज्यांचा सहाय्यकारी ते कशाला लोकांकडे दक्षिणा मागतायत हा विकल्प त्यांच्या मनामध्ये आला ईश्वर त्यांचा सहाय्यकारी मग कशाच फिरता दारोदारी
साईसारखे दक्षिणा याची ती कोट्याधीश रूपाने मुळे जरी मनी शंकती दक्षिणा घेते समेत आणि संशय यांचे मनी पर आरब्ध कर्म पूर्ण टाकून जावी केवी मशिदी लागून नाही म्हणून म्हणवे ना. बरं म्हणले, आता मी पूजेला बसलोय, पूजा अर्धवट टाकून जावी तरी पंचायत, सोहळ्यामध्ये मशिदीत जावं तरी पंचायत, बरं त्यांना दक्षिणा का द्यावी मी, हाही प्रश्न त्यांच्या मनामध्ये. संशयात्म्यास नाही निशिती सदा दोलायमांची ती तयान ही ना ती गती त्रिशंकू स्थिती मनाची. संशयात्मा विनश्यते. संशय प्रपंचामध्ये जरी एकमेकाविषयी संशय निर्माण झाला तरी प्रपंचातला आनंद निघून जातो. आणि परमार्थात सुद्धा असाच आहे. परमार्थात जर संशय असले तर परमार्थ पूर्ण होत नाही. संशयात्म्याचं नाही निशिती सदा दोलायमांची ती तयान ही ना ती गती त्रिशंकू स्थिती तयाची. त्यांना ही गती नाही ती गती नाही, म्हणजे धड प्रपंच नाही धड परमार्थ नाही असं होतं. तथापि मग केला विचार जावयाचा, केला निर्धार केली सभा मंडपाभितर राहिले दूर तेव्हे आपण सोळे मशीद ओळी जावे कैसे बाबा जवळी लांब राहून बद्धांजळी पुष्पांजळी फिकली. आपण सोहळ्यात आहेत, बाबा मशिदीत आहेत, कसं जावं, लांबूनच त्यांनी ओंजळ ती पुष्पांजली अर्पण केली बाबांना. इतक्यात असा चमत्कार झाला त्यांच्या दृष्टीसमोर बाबा अदृश्य गादीवर घोलप गुरुवर दिसले. ते बघता तर काय, बाबा ज्या गादीवर बसले होते त्या गादीवर त्यांना घोलप त्यांचे जे गुरु आहेत ते दिसायला लागले. इतरा नित्याचे साई समर्थ मुळ्याचे डोळा गोलोकनाथ ते जरी पूर्वीच ब्रह्मीभूत आश्चर्यचकित बहुमुळे. आता त्यांचे गुरुनी समाधी घेतलेली, ब्रह्मीभूत झाले होते, पण गुरु तर तिथं दिसत आहेत. म्हणजे इतर भक्तांना साईबाबाच दिसत आहेत, पण घोलपाना त्या मुळे शास्त्रींना मात्र आपले ज्यांनी ब्रह्मीभूत झालेले आहेत असे गुरु जे आता इथं नाही आहेत, अस्तित्वात नाही आहेत, ते गुरु त्यांना बाबांच्या जागी दिसायला लागले. इतक्यात असा चमत्कार झाला त्यांच्या दृष्टीसमोर बाबा अदृश्य गादीवर घोलप गुरुवर दिसले. ते इतरास नित्याचे साई समर्थ मुळ्यांचे डोळ्या घोलपनाथ ते जरी पूर्वीच ब्रह्मीभूत आश्चर्यचकित बहुमुळे गुरु जरी वस्तुतः सभा दिसत तेही जे दृष्टी गोचर वासत तेनीची मुळे अतिविस्मित तैसेची शासंगीत मानसी. गुरुंनी तर समाधी घेतली म्हणजे गुरु आता नाही आहे, आणि आपल्याला तर बाबांच्या ठिकाणी गुरु दिसत आहेत. त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. स्वप्न म्हणावे नाही निजेला जागृत येतो गुरु कैसा ठेला संभ्रम केवता जीवी उठला बोल खुंटला क्षणवरी. बस स्वप्न म्हणावं तर आपण जागे अंगाला चिमटा काढून पाहिला तर आपण जागाही करताही काही स्वप्न नाही आहे. आणि मशिदीमध्ये आपले गुरु कसे बसले, म्हणजे बाबांच्या गादीवरती गुरु दिसत आहेत त्यांना. स्वप्न म्हणावे नाही निजेला जागृत येतो गुरु कैसा ठेला संभ्रम केवता देवी उठला बोल खुंटला क्षणवरी आपला आपण घे चिमटा म्हणे नव्हे हा प्रकार खोटा की वर्तमाना हा संशय फुकटा सर्वासकटा मेध मुळे मूळचे घोलप भक्त बाबाविषयी जरी शंकित परी झाले पुढे अंकित अलंकित मानसे कलंकित मानसे स्वयंवर्णाग्रज ब्राह्मण वेदांग शास्त्र संपन्न मशिदीत घोलप दर्शन विस्मयापन्न झाले. मग वरती गेले चढून निज गुरुची चरणवंदन उभे राहिले कर जोडून वाचे समोर पडेले. आणि मग गुरुनाच पाहिल्यानंतर वरती गेले मशिदीत तसंच आणि नमस्कार केला गुरुना. कुठे होते, बाबाच होते, पण त्याला गुरु दिसत होते. मग वरती गेले चढून निज गुरुचे चरण वंदन उभे राहिले कर जोडून वाचे समोर पडेले. भगवी वस्त्रे भगवी छाटी घोलप स्वामी देखून दृष्टी धावणी पायी घातली मिठी उठा उठी मुळ्याने तुटला उच्च वर्णाभिमान पडले डोळ्या माझ्या अंजन भेटता निज गुरु निरंजन निधान संपन्न ते झाले. आपण उच्चवर्णीय आहेत, आपण सोहळ्यात आहेत, आपण कर्मठ आहोत, हा सगळा अभिमान त्यांचा नाहीसा झाला. वाचे शिमौन पडियेले भगवी वस्त्रे भगवी छाटी घोलप स्वामी देखून दृष्टी धावणी पायी घातली मिठी उठा उठी मुळ्याने. भगवी वस्त्र पाहिली, नमस्कार केला, तुटला उच्च वर्णाभिमान पडले डोळ्या माझे अंजन भेटता निज गुरु निरंजन ध्यान संपन्न ते झाले. हरपली की विकल्प वृत्ती जडली बाबावरी प्रीती आज दोन नेत्रवादी टकलावी ती साईपदी अनंत जन्मीचे सुकृत फळले. दृष्टी पडली साईची पावले चरण तीर्थे स्नान घडले दैव उघडले वाटले. आणि मग
साईबाबा आणि आपले गुरु वेगळे आहेत हा मनातला द्वैतभाव नाहीसा झाला. संत दिसती वेगळा रे, परिते स्वरूपी मिळाले. दैव उघडले वाटले, आश्चर्य केले सगळी की हे काय घडले, काय की जाऊन फुलांची फेकाफेकी वाई डोई ठेवली काम. अरे म्हणजे आत्तापर्यंत मशिदीची पायरी न चढणारा हा ब्राह्मण आत आला आणि बाबांच्या पायावर डोकं ठेवतोय. इतर म्हणती बाबांची आरतीमुळे घोलपनामे गरजेची, हे उंच स्वरे त्यांची आरती रंगे रंगती असं प्रेम. इकडे बाबांची आरती चालली आणि हे मुळे शास्त्री घोलपांची आरती म्हणतात. सोहळ्याची सांडली स्वीती, स्पर्शास्पर्शाची विराली स्फूर्ती, साष्टांग दंडायमान होती, डोळे मिटते आनंदे. आपण सोहळं नेसलेले आहेत, मशिदीत कसं जायचं हा भाव नाही राहिला. साष्टांग दंडवत घातलं त्यांनी बाबांना. उठल्यावरी डोळे उघडती घोलप स्वामीची दृश्यता, त्यांची साई स्वामी समर्था दक्षिणा मागता देखले. आणि डोळे उघडून बघतायत हात जोडून तर साईबाबा दिसायला लागले आणि म्हणतात अरे माझी दक्षिणा दे मला. दक्षिणा मागता देखले पाहुणे बाबांची आनंदमूर्ती आणि त्यांची ती आतर्क शक्ती रस झाली चित्तवृत्तीमुळे निज स्थिती विसरले. ऐसे महाराजांचे कौतुक देखता रपले तान भूक झाले. निज गुरु दर्शन सुख परमहरिक मुळ्याना झाले मानसी समाधान. घातले बाबाचे लोटांगण आनंद अश्रुनी भरते येऊन मस्तकी चरण वंदिले. आपले गुरुच त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्यांनी बाबांना साष्टांग नमस्कार घातला. दक्षिणा काय होती ती दिजली पुनश्च डोळे धरणे ठेवले. नयनी प्रेमाचे नयनी प्रेमाच्या सुयाले तनू झाले रोमांचित सद्गतीत खंड झाला. अष्टभाव वनी दाटला म्हणते मनीचा संशय भेटला. वरी भेटला निजगुरु म्हणले मनातला आता सगळा विकल्प नाहीसा झाला. पाहुणे बाबांच्या अलौकिक लीला मुळ्यासह सर्वजन गहिवरला. गेरूचा अर्थ विशद झाला अनुभव आला तेरवा. हेची महाराज हेची मुळे आश्चर्य कैचे वेळे. कोण जाणे महाराजांचे कळे आघात लिहिले त्यांचे. म्हणले हेच मुळे हेच महाराज जे मुळे सोहळ्यात आहे म्हणून मशिदीत येत नव्हते तेच सोहळ्यासहित मशिदीत येऊन बाबांना साष्टांग दंडवत घालतायत. ऐसेच एक मामलत दार धरून साई दर्शनी आदर सवे घेऊन मित्र पर्याय. डॉक्टरांनी काली शिडीच्या वया डॉक्टर ज्ञातेने ब्राह्मण रामोपासक आचारवान सण संध्या विहिताचरण नेम निर्बंधा वड. असेच एक मामलतदार साईच्या दर्शनासाठी मित्रमंडळीबरोबर आले. ते डॉक्टर होते, जातीने ब्राह्मण होते आणि रामाची उपासना करणारे होते. साईबाबा मुसलमान आपल्या आराध्य जानकी जीवना आधीच स्नेहाचे ठेवले सांगून नाही मी नमन करणार. आधीच मित्रमंडळी सांगतो मी येईन दर्शनाला बाबांच्या, पण आत मशिदीत दर्शनाला येणार नाही. बाबांना पाहिन तुम्ही जा दर्शनाला पण मी येणार नाही, कारण मी रामाचा उपासक आहे. मुसलमानाच्या पायी नमन करावया हे घेईना मन म्हणून शिर्डीस करावया गमन. प्रथमपासून शंकित मी ते मुसलमान आहेत, मी त्यांच्या पाया कसा पडू असं माझ्या मनात होतं. म्हणून मी आजपर्यंत यायचं टाळत होतो. आता तुम्ही सगळे म्हणतायत म्हणून मी येतो तुमच्याबरोबर. पाया पडा हा कोणीही आग्रह धरणार नाही, ऐसा दुराग्रह करून घेऊ नका. आग्रह करा हा निग्रह म्हणायचा. मला पात्र कोणी पाया पडा म्हणून आग्रह करू नका. करावा माते नमस्कार. बाबाही न कधी म्हणणार आश्वासित आहे मामलतदार पण घडला आदर गमनार्थी. हा बाबाही म्हणणार नाही तू माझ्या पाया पड म्हणून. ठीक आहे म्हणाले. ऐसा दृढ निश्चय करून मानून या प्रेमित्राचे वचन विकल्प अवघा दूर सारून निघाले. दर्शन घ्यावं यापरी आश्चर्य जे शिर्डी झाले. दर्शनार्थ मशिदी दिले आरंभीस त्यांनी लोटांगण घातले. विस्मित झाले बहुच नाही तव ते पुस्तित आहे ते कैसे विसरला कृत्य निश्चय. ते आम्हा आधीच लोटांगणा ते मुसलमानादे घातले कैसे. आणि पाहतायत तर काय त्या मित्रांबरोबर ते गेले. मशिदीत येणार नाही म्हटले मशिदीत आले तिथे. आणि या मित्रांनी बाबांना नमस्कार घालायच्या आधीच या डॉक्टरांनी जे रामभक्त होते त्यांनी बाबांना साष्टांग नमस्कार घातला. मित्रांनी विचारलं का रे बाबा तू तर पाया पडणार नाही म्हणून सांगत होता आणि तू साष्टांग दंडवत का घातला. मग ते डॉक्टर कथिती नवल रामरूप म्या देखले श्यामल. ते मी तात्काळ वंदिले निर्मळ सुंदर कोमल साजरे. अरे काय सांगू मला बाबा दिसतच नव्हते तिथे माझे रामराय दिसत होते. रामस कसे दिसत होते बाबा.
राम सर्वांगी सावळा, राम सर्वांगी सावळा, हेम अलंकार पिवळा. हेम अलंकार पिवळा, नाना रत्नांची माळा, अलंकार शोभती. पिवळा मंडप विस्तीर्ण, पिवळे मध्ये सिंहासन, पिवळे मध्ये सिंहासन. म्हणाले मला बाबांच्या ठिकाणी रामरायाचं दर्शन घडलं. मग ते डॉक्टर कथीन मला राम रूप म्या देखील श्यामला, ते मी ते तात्काळ वंदिले निर्मल, सुंदर कोमल साजरे, तेची पाय आसन स्थित, तेची हे सर्वास्वी बोलता, म्हणता म्हणता क्षणात दिसू लागला असा रूप. पहा म्हणले माझ्याशी बोलतायत राम, आणि म्हणता म्हणता त्यांना रामाच्या ठिकाणी पुन्हा साईबाबा दिसायला लागले. तेने डॉक्टर विस्मयापन्न म्हणावे तरी हे काय स्वप्न म्हणे, हे कैचे मुसलमान युगसंपन्न अवतारे, चोखा मेळा जातीचा महारोही दासा, तो सांबार सज्जन कसा हिंसा करणार, जातीचा विचार काय यांच्या. म्हणाले चोखा मेळा हे अनामिक जातीमध्ये निर्माण झाले, रोहिदास सांबार जातीमध्ये निर्माण झाले, सज्जन हा कसाई जातीत निर्माण झाला. पण कोणता देह धारण केला याला महत्व नाही. संत चोखामेळा महाराज काय म्हणतात, उसडोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुल्लासी वरलिया रंगा. वरच्या रंगाला काय भुलायचं आहे, त्यांचा अंतरंग पाहायला पाहिजे. केवळ जगाच्या उकारा चुकवावया, जन्ममरणाचा पेरा त्यागून निर्गुणा निराकारा आले, हे आकारा संत जगे हा तो प्रत्यक्ष कल्पद्रुम. क्षणाचाही क्षणात राम माझा दंडीला हमभ्रमा, दंड प्रणाम करूने दुसरे दिवशी साईनाथ महाराज की जय, साईनाथ महाराज की जय. हा तो प्रत्यक्ष कल्पद्रुम, क्षणासाई क्षणात राम हा माझा दंडीला हमभ्रमा, दंड प्रणाम करूने दुसरे विषयी घेतले व्रत. कृपा न करता साईनाथ पाहून न ठेवणे वशी बैसले उपोषित शिर्डीदा. ऐसे क्रमले दिवस दिन पुढे उगवता चौथा दिन काय घडले वर्तमान दत्तावधान ते परिसा. वास्तव्य ज्याचे खानदेशात ऐसा एका अकस्मात स्नेहित याचा पातला ते दर्शनार्थ साईच्या. आता म्हणलं ते बाबांनी कृपा केल्याशिवाय शिर्डी सोडायचं नाही. 3 दिवस तिथं अनुष्ठान करून राहिले. तेवढ्यात खानदेशातला एक त्यांचा मित्र त्यांना तिथं बाबांच्या दर्शनाला आलेला भेटला. 9 वर्षांनी झाली भेटी परमानंद माईना पोटी, डॉक्टर एकेरी उठावते दयाचे पाठी मशिदीस. 9 वर्षांनी त्या मित्राची गाठ पडली. दोघांनाही अत्यंत आनंद झाला. दोघंही मिळून बाबांच्या दर्शनाला गेले. जाताच घातला नमस्कार, बाबा पुस्तिका, डॉक्टर कोणी आला का बोलवणार, आलासी का उत्तर दे मद. ते म्हटलं ते बाबाने बोलवल्याशिवाय मी शिर्डी मशिदीत जाणार नाही दर्शनाला. आणि बाबाने मग त्यांना विचारलं, का रे तुला कोणी बोलवायला आलं होतं का माझ्या दर्शनाला ये म्हणून. जाता जगातला नमस्कार, बाबा पुस्तिका, डॉक्टर कोणी आला का बोलवणार, आला असे का उत्तर दे मज. 19वर मी प्रश्न डॉक्टरचे देऊळ घडून झाले कृतनिश्चयाचे स्मरण, अनुताप खिन्नांतर हे परी ते दिवशी मध्यरात्री कृपा झाली त्यावरी परमानंद स्थितीची माधुरी निद्रिमाची चाकली. पुढे डॉक्टर स्वग्रामाप्रती तरी ती संपूर्णतः स्वानंद स्थिती. संपूर्ण 15 दिवसांनी वाढली भक्ती साईपदी. आणि मग रात्री बाबाने त्याच्यावर कृपा केली आणि त्याला समाधी सुखाचा आनंद प्राप्त करून दिला.
15 दिवस ते आनंद तो अनुभवत होते. संपूर्ण स्वानंद स्थिती, संपूर्ण 15 दिवस अनुभूती वाढली. साई भक्ती साईपदी आईसेची साईचे ऐसेच साईचे अनुभव अनेक अनुभव सांगू येतील. एक एक अभिनव वाढेल. बहु ग्रंथ विस्तार विस्तार वयास आवरितो. आरंभीची मुळ्याची कथा परिस्था विस्मय हृदया चित्तापरी येथील तात्पर्यार्थता तैसीच बोधकता कळीजे. जो जो जायचा गुरु असावा ते त्याचे ठाई दृढ विश्वास असावा. अन्यत्र कोठे तो नसावा. मनीष असावा गुह्यात. आता मुळे शास्त्रींना घोलप बाबांचं दर्शन महाराजांनी आपल्यामध्ये घडून दिलं. त्याचा उद्देश काय की आपण ज्यांना गुरु म्हटलं त्याच्यावरती आपला दृढ विश्वास असावा. कुठेही तुम्ही गेलात तर त्या सत्पुरुषामध्ये आपल्याला आपल्या गुरूंना पाहावं हा त्याचा बोध आहे. याहून अन्य काही तो दिसना. या बाबांची लिहिल्या तो कोणी कसाही विचारून तो असो, परंतु अर्थाचे कोणाची कीर्ती किती हे असो, आपले गुरुची मुळी नसो, परी स्वगुरु ठाई विश्वास असो. याचे उपदेश येतील. कोणी एखादा मोठा सत्पुरुष असेल, त्याची मोठी कीर्ती असेल, पण आपण ज्यांना गुरुला मानलं, आपण ज्यांना गुरु म्हणून मानलंय त्याची कीर्ती करायची तेवढी नसेल, तो सामान्य असेल, पण आपल्या मनामध्ये मात्र भाव आपल्या गुरुशी पूज्यभाव असावा आणि त्या सत्पुरुषामध्ये आपण आपल्या गुरुला पाहावं. काय म्हटले पहा, कोणाची कीर्ती कितीही असो, आपले गुरुची मुळीही नसो, परी स्वगुरु ठाईच विश्वास असो. हाचे उपदेश येतीचा. पण आपण ज्याला आपण गुरु मानलंय त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास असावा. हा त्याचा उपदेशाचा अर्थ आहे. पोथी पुराण दुंडू जाता हाचे उपदेश भरला तदा पर्यायी कोण गाठणं पडता निष्ठा वठता वठेना. पण असा अनुभव आल्याशिवाय माणसाची निष्ठा बसत नाही. नसोने आत्मनिश्चय वरिष्ठ मिळते आपण आत्मनिष्ठा दया त्यांच्या जन्माच्या अवघे कष्ट दिसते स्पष्ट ठाई ठाई. म्हणून हा पूज्यभाव आपल्या गुरुशी आपल्या मनामध्ये पूज्यभाव असावा. इदंच नास्ति परंचना आजन्म सदैवंचना सैर्य लाभेनायक म्हणा मुक्ताच्या वल्गना करतात. इदंच नास्ति परंचना म्हणजे या जन्मातलंही कल्याण नाही आणि पुढच्या जन्मात हे कल्याण नाही. असं म्हणजे काय होतं की ज्याची आपल्या गुरुवर निष्ठा नाही त्याची मात्र फजिती होते. इदंच नास्ति परंचना जन्म सदैवंचना सैन्य लाभेना क्षणिक म्हणा मुक्ताच्या वल्गना करतात. असो पुढील अध्यायाची गोडी याहून आढळे चौकडे केवळ सही दर्शनार्थ बरोडे आनंद निवडी भोगावे. भक्त बी माझी पाटील आहे साक्षय रोगदयाचा घालविला कैसा भक्त चांदूरकरांचा भरोसा दृष्टांता सरसा पाठविला ऐसा केवळ दर्शन प्रताप ऐकाचे लावे. माप आमुष्क हि उमाप दर्शन निष्पाप करी जो करी जयोग्यांचा दृष्टीपात. नास्तिकासही पाप निर्मुक्त आस्तिकांची तै काय मात पाप परिच्युत कसचे तत्वी दयाची बुद्धी स्थिर झाला दयाचा अपरोक्ष साक्षात्कार जो होय दयाची दृष्टीगोचर पाप दुस्तरला तो. ऐसी बाबांची कळ बाबा तुम्हाला जी प्रेमळ म्हणोली जाणते नेणते सकळ हो निर्मळ श्रवण करा. जेथे भक्ती प्रेमाचा जिव्हाळा तेथे जीवासे भावांचा लळा. तेथे जे प्रकडे खळा कळवळा श्रवणाचा सोळा. तेथेच हिमाड नमितो साई चरणा वज्र पंजर जे अनन्य शरणा पार नाही तयांच्या कवणा पार नाही तयाच्या कवणा. भव भय हरणा शात हे स्वस्ती संत सज्जन प्रेरते पार नाही तयांच्या कणवा. स्वस्ती संत सज्जन प्रेरिते स्वस्ती संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते साई समर्थ सच्चरते संत घोर रामदर्शन नाम द्वादशोध्याय. असा हा दर्शनाचा प्रताप आहे. ज्याची श्रद्धा नाही त्याच्याही मनामध्ये श्रद्धा निर्माण होते. त्याचं मन निष्पाप करतात महाराज म्हणजे आपले साईनाथ महाराज. योगी माणसाच्या केवळ दृष्टिक्षेपामध्ये आपली पापं नाहीशी होऊन जातात. त्याची दृष्टी आपल्यावर असणं महत्त्वाचं आहे. आता दृष्टीपुढे ऐसा चेतुर आहे. त्याची आपली दृष्टी त्याची आपल्यावर दृष्टी पडली पाहिजे आणि मग आपण त्याला म्हणायचं आता दृष्टीपुढे ऐसा चेतुर आहे. जो मी तुझं पाहे पांडुरंगा.
तो सद्गुरू आपल्यापुढे उभा राहिला की त्याला सांगायचं, आता दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. करी योग्यांचा दृष्टी पाहता नास्तिकाचे पाप निर्मुक्त. त्यांचे केवळ दृष्टीपाताने आपली पाप नाहीशी होतं. आस्तिकांची काय गोष्ट आहे, आस्तिक तर त्यांचे भक्तच आहेत. पाप परिचित सहजे जे तत्वी जयांची बुद्धी स्थिर झाला तया परोक्ष साक्षात्कार. तत्वावरती, परब्रह्म तत्वावरती आपली निष्ठा पाहिजे. तत्वी जयाची बुद्धी स्थिर झाला जया अपरोक्ष साक्षात्कार. अपरोक्ष साक्षात्कार त्यांना प्राप्त झालेला असतो. जो हो तयांचे दृष्टीगोचर पापदुस्त तरला तो. अशांचं दर्शन घेतल्याने मनुष्य पाप निर्मुक्त होतो. ऐशी बाबांची कळा कळ, बाबा तुम्हा लागे प्रेमळ. म्हणून जाणते नेणते सकळ होऊन निर्मळ श्रवण करा. म्हणून निर्मळ अंतःकरणाने भगवंताची कथा श्रवण करावी. या ठिकाणी या ग्रंथातला 12वा अध्याय पुरा झाला. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय ते समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सौख्य दातार जीवा चरण रजातळी देवदासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळून आनंग स्वस्वरूपी राहे दंग. मुमुक्षु जनादावी निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मने जैसा भाव तया तैसा अनुभव. दावीसी दया घनाईसी तुझी माव, तुझी माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार. अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर. आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी. प्रभुपद पहावया भव भय निवारी, भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा. मागणी तुम्हा देवाधिदेवा, देवाधिदेवा. आरती साई बाबा इच्छित दिन चातक निर्मतोय निज सुख. पाजावे माधवाया सांभाळा आपुली भात, आपुली भात. आरती साई बाबा आरती साई बाबा सौख्य दातार जीवा चरण रजातळी देवदासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा घालेन लोटांगणा वंदिन चरण डोळे आणि पाय रूप तुझे प्रेमे रंगीन आनंद पूजन भावे वाढ
त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुसखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिर्वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णरामो वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। साईनाथ महाराज की